म्हणजे माणूस सेंटरला असला पाहिजे असा प्रत्येकाचा आग्रह. तो धड या बाजूचा असला नाही पाहिजे, धड त्या बाजूचा असला नाही पाहिजे, सेंटरला असला पाहिजे. आणि सेंटरला ठेवून त्याला बाजू घ्यायला लावायची, हे दुसरं कसब, याला इंद्रजाल म्हणतात. म्हणजे वाटलं पाहिजे काय तर सेंटरला आहे, आणि बोललं पाहिजे, मांडलं पाहिजे काय तर जे आपल्याला हवंय. आपल्याकडं पत्रकारितेचं इंद्रजाल असंच चालू आहे. दाखवलं जातं मी सेंटरला आहे, आणि बरोबर तीच बाजू घेतली जाते जी घ्यायला पाहिजे, जी घेतल्याने ज्यांची बाजू घेत आहोत त्यांचा फायदा होतो. दुसरं इंद्रजाल बघा कसं असतं. यांनी सांगितलं दिवस निवडणुकांचे आहेत, राजकीय सभांना 10 वाजेपर्यंतची मर्यादा आहे, म्हणून मग प्रत्येक सभेला 10 वाजेपर्यंतची मर्यादा आहे. 10 पर्यंत बोलून थांबलं पाहिजे, हे वातावरण तयार केलं गेलं की 10 पर्यंतच थांबलं पाहिजे. रात्री 10 नंतर काही चांगलं बोलायचं नसतं, चांगलं ऐकायचं पण नसतं, असा जणू नियम करून टाकला आणि 10 नंतर थांबा अशी सूचना केली. 10 वाजले की अरे बापरे असं वाटतं, आणि मग 10 नंतर सुरू होतो खेळ भूतांचा, ज्याला मर्यादा नसते. म्हणजे सज्जनांच्या खेळाला 10ची मर्यादा, दुर्जनाच्या खेळाला आता रात्र जागून काढावी लागणार आहे. लोक म्हणतात बघा रात्र वैर्याची आहे. अरे कोणत्या वैर्याची आहे? उगीच रात्र वैर्याची आहे. रात्रीचा दिवस करावा लागेल, दिवसाची रात्र करावी लागेल, मग रात्री खरा खेळ सुरू होतो, आणि मग रात्रीचं खेळ चाले नावाची सिरियल सुद्धा आकाराला येते. हा असतो इंद्रजाल. लोकांच्या मनामध्ये जे जे काही घालून द्यायचं आहे ते पटकन घालून द्यायचं. त्याचं कारणच त्या इंद्रजालाचा परिणाम आहे. कारण जर मी 10च्या पुढे सरकलो तर उगाच कशाला आपण अडचणीत या, कशाला एखादी नोटीस काढून घ्या. वातावरण तयार केलं गेलं. वातावरण कसं असतं? पुढे जाल तर खबरदार, पुढे जाल तर खबरदार. आणि हे खबरदार 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 या शब्दाला ऐकून 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 आपण इतकी खबरदारी घ्यायला लागतो की आम्हाला पावला पावलावर खात्री वाटण्याच्या ऐवजी भीती वाटू लागते. आणि ही भीती वाटायला लावण्याचं काम कोण करत असेल तर आमचा आजचा मीडिया करतो आहे, ज्याला आपण प्रसार माध्यम असं म्हणतो. मला आश्चर्य असं वाटतं की प्रसार माध्यम ज्या माणसांच्या जोरावर चालतात, साधं गणित आहे, गावात येणारा पेपर विकत घेऊन वाचणारा नसेल तर छापणारा छापेल का? टीव्हीवर चालू असलेल्या वृत्तवाहिन्यांचं बघणंच बंद झालं, ज्याला TRP असा शब्द आहे, तो बघणंच बंद झालं तर ते दाखवू शकतील का? याचं उत्तर नाही असं आहे. जे आमच्या बळावर आमच्या जोरावर चालतं ते समजून घेण्याची आमची इच्छाच नाही. आमच्या हातात रिमोट आहे, आम्ही याला बदलू शकतो याची जाणीवच आमच्या मनात उरली नाही. दाखवाल ते बघत राहायचं, दिसेल ते बघत राहायचं, एवढंच आमच्या हातात उरलंय. आणि त्यानंतर व्यवस्थेला दोष देत सुटायचं. बस हे असंच आहे, काय करावं, असंच दाखवतात, बघावंच लागतं, हे असं म्हणत बसायचं आणि आलेल्या गोष्टीला खरं असेल हे असं वाटायचं. खरं तर माध्यमांच्याकडून एक गोबेल्स नीती अवलंबली जाते. एखादं असत्य वारंवार वारंवार सांगू लागलं की ते अर्धसत्य वाटू लागतं आणि तेच हळूहळू पूर्ण सत्य म्हणून आमच्या वाट्याला येतं. तसंच काहीसं तंत्र आमच्या माध्यमांच्याकडून वापरलं जात आहे.
तसंच काहीच तंत्र. मग ते बातमी म्हणून असो, सिरियल म्हणून असो की जाहिरात म्हणून असो, प्रकरण कोणतंही काढा, त्यात बरोबर ते आपल्या गळी उतरवलं जातं जे त्यांना हवं आहे, जे त्यांना सांगायचं आहे. बघा, एकच बातमीचा भडीमार सातत्यानं होत असतो. एकच बातमी, एकच बातमी, एकच बातमी. एक साधा प्रचार आजकाल चालतोय. साधा प्रचार. प्रचार काय आहे? म्हणजे वर्षानुवर्षापासून हाच प्रचार चालतोय. महागाई वाढली, पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहेत. आता गगन 100 रुपयात आलं का काय मला प्रश्न पडतो. 100 रुपये म्हणजे गगनाला भिडलेत. यांचं गगन 100 रुपयापर्यंतच आहे. 100 रुपये पेट्रोलचे भाव झाल्याबरोबर गगनाला भिडले. तेलाचे भाव वाढल्याबरोबर गगनाला भिडले. गॅसचा भाव वाढल्याबरोबर गगनाला भिडला. प्रचंड महागाई वाढली, प्रचंड महागाई वाढली. एकच वाक्य मी तुम्हाला 100 वेळेला ऐकवलं रे ऐकवलं की महागाई वाढली हे तुमच्या मनात ठसू लागतं. माझा एक साधा प्रश्न आहे. गरिबी आणि महागाई हे या देशात पहिली लोकसभेची निवडणूक 1952 झाली. त्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू भाषणाला उभे राहिले प्रचाराच्या आणि त्यांनी घोषणा दिली, गरिबी हटवली पाहिजे. बरोबर आहे? म्हणजे ज्यांची वयाची चांगली आता बऱ्यापैकी ते 80 कडे गेलेली आहेत त्यांना जाणीव असेल, गरिबी हटवली पाहिजे. नेहरूंच्या नंतर नेहरूची लेक प्रधानमंत्री व्हायला निघाली आणि तिने घोषणा दिली, गरिबी हटवली पाहिजे. नेहरूच्या लेकीनंतर नेहरूंचा नातू मैदानात उतरला, त्याने घोषणा दिली, गरिबी हटवली पाहिजे. नेहरूच्या नातवानंतर नेहरूचा पणतू मैदानात उतरला, त्याने घोषणा दिली, गरिबी हटवली पाहिजे. आधीच्या 3 पिढ्या हजामती करत बसल्या होत्या का गरिबी हटवायच्या आधी? हा प्रश्न कोणीही विचारत नाही. वर्षानुवर्षापासून गरिबी हटवली पाहिजे एवढ्या एकच घोषणा दिल्या जातात, त्याची बातमी होते, चर्चा झडते, गरिबी हटविण्याचे मार्ग सुचवले जातात, कोण हटवू शकतं यावर चर्चा होते, निवडणूक पूर्ण होते, गरिबी हटवली पाहिजे म्हणणारा सत्ताधीश होतो, श्रीमंत होतो. सामान्यांची गरिबी असते का हा माझ्या मनातला मोठा प्रश्न असतो. आणि मग ती असते तर हटली का नाही, नसते तर हटवली पाहिजे असा दावा का केला गेला? कोणी हा प्रश्न विचारतच नाही. 60-65 वर्षात हटली पाहिजे, हटली पाहिजे, हटली पाहिजे असं म्हणणारे हजारो लोक होऊन गेले. ती काही हटली नाही म्हणजे तुमच्यात ती हटवण्याची धमक नाही असा एक अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ होतो ती नव्हतीच, तुम्हीच फक्त हटली पाहिजे, हटली पाहिजे, हटली पाहिजे असा दावा करत होते. काय ते स्पष्ट करा असं म्हटल्याबरोबर हा समाज विघातक आहे, हा समाजात फूट पाडणारा आहे, याला गरिबी दिसत नाही, हा अमुक आहे, हा तमुक आहे, अशा स्वरूपाची ओरड उठवली जाते. तोच विषय महागाईच्या बाबतीत आहे. बघा, इंद्रजाल काय असतं, मायाजाल काय असतं. इंद्रजाल कुठं आहे तुम्हाला माहिती आहे ना? आजकाल इंद्रजाल कुठं सापडतं? इंद्रजाल काय आहे तुम्हाला माहित आहे का? इंद्रजाल म्हणजे लोकांना वशीकरण करण्यासाठीची, जादूटोणा करण्यासाठीची, ताब्यात घेण्यासाठीचं एक यंत्र, ज्याला इंद्रजाल म्हणतो. कुणी वृक्ष आहे म्हणतं, कुणी यंत्र आहे म्हणतं, कुणी काय म्हणतं. महाराष्ट्रातल्या अत्यंत ज्येष्ठ नेत्याच्या घरात, मुंबईच्या घरात ते इंद्रजाल लावलेलं आहे. म्हणूनच मोठमोठी लोक त्यांना भेटायला जातात. आता या मोठ्या नेत्याला महाराष्ट्रात जाणता या नावानं ओळखलं जातं. जाणता कोण असतो हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. जाणता कोण आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तेवढे ओळखण्या इतके तुम्ही सुज्ञ आहात. हे इंद्रजाल भ्रम तयार करतं, संमोहन तयार करतं आणि मग मायाजाल पसरत जातं.
महागाईचं मायाजाल असंच आहे असं मला कधी कधी वाटू लागतं. माझा एक साधा प्रश्न आहे. 1000 रुपये आत्ता सिलेंडरचा दर झाला आहे. गगनाला भिडलेले आहेत दर, गगनाला. सामान्य माणसाच्या अवाक्याच्या पलीकडं सिलेंडर गेलेलं आहे. आणि सामान्य माणसाच्या अवाक्याच्या पलीकडे गेल्यामुळं बहुतेक माणसांनी आपापले सिलेंडर कलतानी पोत्यात घालून बंद करून ठेवून दिलेले आहेत आणि शेगड्या मात्र बंद करून ठेवलेल्या आहेत. त्या आजकाल दिसत नाही. झालंय असं चित्र आहे. सगळे सिलेंडर बंद करून ठेवलेत. इथे उपस्थित असलेल्या किती माणसांनी LPG गॅस सिलेंडर वापरणं बंद केलंय? कोणी हात वर करावा केला असेल तर. माझा हात खाली आहे, मी असा करावा म्हणून फक्त सांगितलं. कुणी केलंय? इथल्या 200-400 माणसांच्या मध्ये एकानंही सिलेंडर वापरणं बंद केलं नाही, किंवा पाहुणा आल्यावर करबाई चुलीवर असं बायकोला सांगितलेलं नाही खूप महाग झालंय म्हणून. संपला की फोन, सिलेंडर दारात, गपचूप 1000 रुपये काढून देतो. खूप झालं तर बायकोला म्हणतो, बरंच महाग झालंय वाटतं आता, एवढं नव्हतं, असं तो म्हणत जातो. सिलेंडर घेणाऱ्यांची संख्याही वाढत जाते. सिलेंडर घेणंही कायम आहे. याचा अर्थ सिलेंडर घेणं ही आमच्या आवाक्यातली गोष्ट झालेली आहे. बरं, माझा पुढचा प्रश्न आहे, सिलेंडरचे भाव कमी झाले होते असा एखादा राज्यकारभाराचा काळ सांगा. एका वाक्यात उत्तर द्या, एका शब्दात द्या, गरज नाही वाक्यात देण्याची. जवाहरलाल नेहरूंच्या काळात असलेले गॅस सिलेंडरचे दर इंदिरा गांधींच्या काळात वाढलेच नाहीत, खरंय का? किंवा कमी झाले, खरंय का हे वाक्य? इंदिरा गांधींच्या काळात असलेले सिलेंडरचे दर राजीव गांधीच्या काळात झपकन उतरले, इतके की लोक भिकाऱ्याला सुद्धा सिलेंडर भरून दान करू लागले, खरंय का हे वाक्य? इंदिरा गांधींच्या काळातले सिलेंडरचे दर राजीव गांधींच्या काळात तर एवढे झपकन कमी झाले होते की आजकाल भेटल्यावर एक सिलेंडर तंबाखू आणि चुना दिल्यासारखं लोक एकमेकाला देऊ लागले होते, खरंय का हे वाक्य? अहो, असा काळ नाही ज्या काळात सिलेंडरचे दर वाढले नाहीत. असा काळ नाही, कारण सिलेंडर, गॅस, पेट्रोल ही आपल्या बापाची प्रॉपर्टी नाही. आपल्या बापाची प्रॉपर्टी नाहीये. ती बाहेर होते, आणावी लागते, त्यावर आंतरराष्ट्रीय दर ठरतात. सगळ्या गोष्टी माहिती आहेत आपल्याला, कसे ठरतात, काय होतात. त्याच्यावर फार खल करायचा, काय डावपेच होता यावर बोलायचं काही गरज नाही. कोणताही कालखंड असा नाही ज्यात महागाई कमी झालेली नाही. अजिबात कमी झालेली नाही. एखादा पिक्चर निघतो, महंगाई डायन खाए जात है गाणं काढतो, त्याचा फायदा कधी भाजपला होतो, तर त्याचा फायदा कधी काँग्रेसला होईल, कधी कोणाला होईल. पण महागाई ही कमी होणारी गोष्ट नाही, ती वाढत जाणारी गोष्ट आहे. हे मागच्या 70 वर्षात जर आम्हाला कळणार नसेल तर महागाई हा मुद्दा केवळ राजकीय मतप्रदर्शन करण्यासाठीचा आहे, केवळ राजकीय लाभ उठवण्यासाठीचा आहे. इतके कळण्या इतके आम्ही असमंजस आहोत का? बातमी आली, आम्ही स्वीकारली, आम्ही मान्य केली, बापरे बापरे अवघड झालंय, खरंच खूप अवघड झालंय, खरंच खूप महाग होत चाललंय, सगळं जगणं अवघड होत चाललंय. पूर्वी आम्ही जळगावला जाताना 15 पैशाचं तिकीट काढायचो असं कोणीतरी म्हातारा सांगतो. आता हेच 15 पैशाचं तिकीट 15 रुपयाच्या वर गेलंय. बघा किती महागाई वाढली आहे असं आपण म्हणत जातो. पण पूर्वी 40 रुपयात महिनाभर काम करणारा शिक्षक होता, आता त्याची पगार 40,000 रुपयाच्या वर गेली आहे. 15 पैसे ते 15 रुपये या प्रवासात 400 रुपये ते 40,000 रुपये ही पगारात झालेली वाढ
तुमच्या विक्रीतून मिळालेली मूल्याची वाढ ही सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. लोकांची सुसह्य होण्याची जी वृत्ती आहे ना, ती कायम राहू नये यासाठी या देशात लिब्रांडो वर्गाकडून, डाव्या विचारधारेकडून अशा स्वरूपाची माध्यमं चालवली जातात जी तुमच्या मनात या व्यवस्थेविषयीचा रोष निर्माण करत जातात. जगात चांगलं काही नाहीच हे त्यांना तुमच्या मनामध्ये ठसवून द्यायचं असतं, अगदी भिनवायचं असतं आणि त्या भिनविण्यासाठीच हे सगळं बिनबोबाटपणे चालू असतं. त्यामुळं त्यांचं काम त्यांच्या मालकाकडून ते पार पाडत असतात. अगदी नागव्या शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या मस्तवाल जमीनदारानं ठेवलेली रखेल जशी त्याच्या वासना तृप्तीसाठीचं काम गुपचूप करत असते ना, तसं मस्तवाल भांडवलदारांनी आपल्या राजकीय पक्षाचे हितसंबंध कायम राखण्यासाठी या ठेवलेल्या आहेत. एवढं साधं सरळ ते गणित आहे. आणि मी माझ्या ठेवलेल्या आहेत या वाक्याला जनतेच्या अथवा जनतेने नियुक्त केलेल्या सरकारच्या अथवा सरकार ज्या लोकशाहीनं नियुक्त झालं आहे त्या लोकशाहीनी नेमून दिलेल्या न्यायालयाच्या दरबारात सिद्ध करता येऊ शकेल इतक्या गोष्टी सांगू शकतो. चित्र तयार करणे, वातावरण तयार करणे आणि व्यवस्थेविरुद्धचा असंतोष वाढवत जाणे. वर्तमानपत्र कायम विरोधी पक्षाच्या भूमिकेत असली पाहिजेत, प्रसार माध्यमे कायम विरोधी पक्षाच्या भूमिकेत असली पाहिजेत, असं म्हणत 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 जनतेलाच व्यवस्थेच्या विरोधी पक्षात नेऊन ठेवायचं हे काम बिनबोबाटपणे ही माध्यमं आत्तापर्यंत करत आलेली आहेत. तुमच्या मनात वेगळंच काही चालू असतं, ते वेगळीकडेच तुम्हाला घेऊन जातात. बघा, तुम्ही आता एक बातमी आली होती बघा, एक जाहिरात पण आली होती मोठी. पतंजलीच्या रामदेव बाबांना न्यायालयाने माफी मागायला लावली. न्यायालय म्हणलं एवढी एवढी जाहिरात देऊन काय फायदा, मोठी द्या, जेवढी तुमची पहिली होती तेवढी मोठी द्या. पतंजलींनी पूर्ण मोठी जाहिरात दिली आणि पुन्हा एकदा न्यायालयाची अनकंडिशनल अपॉलॉजी, माफी मागून टाकली. बाकी माफी मागितली काय, जाहिरात दिली काय, त्या सगळ्यात भलं मात्र माध्यमांचं झालं. कारण जाहिरात दिल्याचेही पैसे मिळाले, माफी मागायचे पैसे मिळाले, 2-4 दिवस चांगल्या बातम्या मिळाल्या. लोकांच्या पदरात काय मिळालं तर रामदेव बाबांनी काढलेलं औषध खरं होतं असं याच पेपरवाल्यांनी सांगितलं होतं, खोटं होतं असं न्यायालय म्हणल्याचं याच पेपरवाल्यांनी सांगितलं, आणि त्यांनी माफी मागितली आहे असं याच पेपरवाल्यांनी सांगितलं. बिचाऱ्याने 3-3दा कमवलं, आपल्या पदरात काय पडलं. आणि आपण म्हणतो माध्यम तटस्थ असतात, माध्यम तटस्थ असतात. असं सेंट्रिक असलं पाहिजे. कसं, सेंटरला असलं की बरं असतं. मी अजिबात सेंटर बिंटरला थांबत नाही. माझं म्हणणं तटस्थ, निरपेक्ष, निष्पक्ष, हिजडा सुद्धा असतो. कारण तो ना स्त्री असतो ना पुरुष असतो. त्याच्या असण्याचा काहीच उपयोग नाही. जशी तटस्थ माध्यम त्याच कॅटेगरीत जाऊन बसतात असं मला वाटतं. त्याच कॅटेगरीत. ओळखून घ्या, हे भयंकर मोठं षडयंत्र आहे, भयंकर मोठं. आणि वेळेच्या आत मला तुम्हाला ते सांगून मोकळं व्हायचं आहे. तुम्ही सगळे टीव्ही बघता. या टीव्ही मध्ये अनेक आता हिंदी मराठी मालिका सुद्धा बघता ना. आपलं भावविश्व त्या मालिकांच्या भोवती गुरफटलेलं आहे. मग मराठी असो की हिंदी, कोणत्याही असो. काल काय झालं हा प्रश्न आपण एकमेकांना विचारतो आणि आज काय होऊ शकतं याचा अंदाज व्यक्त करत जातो सतत. ह्या मालिकांचं कथानक काय असतं थोडक्यात सांगतो.
एक असतो नवरा, एक असते बायको, किंवा एक असतो प्रियकर, एक असते प्रियसी. नवऱ्याची असते एक प्रियसी, बायकोचा असतो एक प्रियकर. नवऱ्याच्या प्रियसीचा एक असतो नवरा आणि बायकोच्या प्रियकराची असते एक वेगळी बायको. नवरा, हिचा नवरा, त्याची बायको, असे एक 4-5 फाटे असतात. म्हणजे मुख्य रस्त्यावरून जसे वेगवेगळे रस्ते फुटतात ना, या उड्डाण पुलाखालून खाली उतरलं की इकडं पडल्यावर धरणगावकडे जाणारा रस्ता, सरळ गेलात तर तुम्ही धुळ्याकडे जाल, हे जसं आपल्याला कळतं ना, तसं या सगळ्या नातेसंबंधामध्ये असं याचा नवरा, त्याची प्रियसी, तिचा नवरा, त्याची प्रियसी, असे अनंत फाटे फुटलेले असतात. लांबच लांब हे कथानक जातं. 3ऱ्या-4थ्या क्रमांकाचा प्रियकर 5व्या-7व्या क्रमांकाच्या प्रियसीची कधीतरी दुश्मनी काढायची बघत असतो. आणि त्या दुश्मनी काढण्याच्या प्रकारात जो खेळ चालतो तो वर्षानुवर्ष आपण बघत असतो. यांचं गर्भारपण सुद्धा काहीही म्हणत 12-12, 13-13 महिने एपिसोड नुसत्या गर्भारपणात चालतात. नुसत्या गर्भारपणात बाई गर्भवती आहे, 13 महिने तसंच आहे. आमच्याकडं सगळ्या ओरिजिनल प्रीमॅच्युअर्ड बेबी व्हायल्यात, पण तिकडच्या मात्र 12-12, 13-13 महिने काय गर्भवती झालेल्या बाया डिलिव्हर्ड करत नाहीत. काय डिलिव्हर्ड करत नाहीत, चालू असतं. आणि ते कधी होणार याची उत्कंठा आपल्याला लागून असते. बरं, या सगळ्या हिंदी मराठी मालिकांच्या मधल्या पुरुषांचा आणि बायांचा बिझनेस कोणता कधीच कळलं नाही. धरणगावातील इथं अनेक व्यापारी असतील, व्यापारात खोट आली, धंदा बुडाला असं वाटलं, असं समजा वाटलंच, तरी होतं काय हो आपल्याकडं? बँकेचं कर्ज बुडतं, बँकवाले दारात चकरा मारतात, खूप झालं बँकवाले दारात चकरा मारतात, कंपनीला टाळं लागतं, दुकानाला टाळं लागतं, याच्या पलीकडे काय होत नाही. पण तिकडचा धंदा बुडाला की आलिशान बंगल्यातून 2 रंगखोल्याच्या घरात राहायला येतात. आणि धंदा अचानक चांगला चालू लागला की 2 खोल्याच्या घरातून डायरेक्ट बंगल्यात राहायला जातात. असा धंदा असतो कोणता तरी हे आम्हाला कळलं पाहिजे अगोदर. कारण थेट 2 खोल्याच्या घरातून नीट बंगल्यात जाण्या इतकं लगेच एखादी आलिशान कार बीर सगळं येतं. कसला धंदा कळत नाही. फॅक्टरीला आग लागली आणि ह्यांचं पार देशोधडीला लागले असंच काहीतरी असतं. इन्शुरन्स काढलेला नसतो, काही काढलेलं नसतं, एकदा आग लागली हे आले. आता या सिरियल्स वर्षानुवर्ष आम्ही बघत आलेलो आहोत. आमच्या डोक्यात हा मुद्दा कधी आलाय का? हा मुद्दा कधी आलाय का की आम्ही का बघतोय? एंटरटेनमेंट, मजा, काही त्यातून बोध, ज्ञान, का बघतोय? हा प्रश्न कधीतरी आपण विचारलाय आपल्या मनाला, मी का बघतोय? संध्याकाळी 7ला दळण सुरू होतं. एकदा गिरणी सुरू झाली की ककच्या बाराखडीतल्या केकता कपूरच्या, मी तिला केकता कपूरच म्हणतो कारण ती सगळी के पासून सुरू होणाऱ्या काढते, ती एकता कपूर नाहीच आहे. किंवा आता झी मराठीवरच्या सगळ्या बाकीच्या ज्या काही निघाल्यात त्या काय, आता गाण्याच्या नावाने सिरियल निघाल्यात, लागिर झालं जी, म्हणजे नावं कमी पडली, आता गाण्याची वडी उचलायच्या आणि एक सिरियल काढून टाकायची. आम्ही का बघतोय हा प्रश्न आम्ही विचारला का आमच्या मनाला? आम्ही विचारत नाहीत. कारण दुसऱ्याच्या भानगडी बघण्यात आमचा एवढा रस असतो, एवढा इंटरेस्ट असतो की आम्ही ती भानगड आम्हाला कळली आहे हे कळण्याच्या, ह्या जाणून घेण्याच्या मोहामध्ये बघत राहतो. 7 ते 9:30 संध्याकाळचा 2.5 तासाचा वेळ आणि रिपीट टेलिकास्ट दुपारचा 2.5 तासाचा वेळ, अशी जागेपणातली 5 तास त्या इडियट बॉक्सच्या समोर आपण बसून असतो. त्यावेळेला आमची विचारशक्ती शून्य झालेली असते. मग तिच्या साडीचा रंग बघत असतो, तिच्या कपड्याचा रंग बघत असतो, त्यानं वेस्टकोट कोणता चांगला घातलाय ते बघत असतो. हे फारच छान वाटलं, तिच्या बांगड्या इथल्या उत्तम आहेत, गळ्यातलं बघितलं का किती छान आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये आपण इतके गुरफटून जातो की ज्या विषयाचा विचार करायचा आहे, ज्यासाठी वेळ द्यायचा आहे,
तो वेळच आपल्याकडे उरत नाही आणि ते 5 तास आपण त्यांचे मानसिक गुलाम झालेलो असतो. हाच असतो इंद्रजाल, हेच असतं मायाजाल, ज्यात आपण इतके गुरफटून जातो. समाज, देश, आजूबाजूची माणसं, बाकी गेले खड्ड्यात, आपली नाती, आपली माणसं याचा विचारच आपण करत नाही आणि गुरफटतो त्या काल्पनिक पात्रांच्या चौकटीत, जिथे आपल्याला फक्त मूर्ख बनवण्याचा उद्योग अविरत चालू असतो आणि आपण त्यात अडकलेले असतो. एकदा का आपल्या मन आणि बुद्धीवर त्यांचा ताबा आला, अजून बराचसा वेळ आहे मला, म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे बराचसा वेळ दिसतोय, नियमित वेळेत थांबायचं, पण आहे वेळ आपल्याकडे. आपल्या एकदा का मन आणि बुद्धीचा ताबा त्यांनी घेतला, हिप्नॉटिझम म्हणजे संमोहन, करणी, भानामती, चेटूक, हा कुठलाही प्रकार तुमच्या मनाचा ताबा घेतल्याशिवाय करणाऱ्याला करता येत नाही. करणी, भानामती, चेटूक हा प्रकारच मुळात हिप्नॉटिझमशी संबंधित आहे. संमोहित करून नजरबंदीचा प्रकार आहे. जे नसतं ते भासवण्याचा प्रकार आहे. जे नसतं ते भासवण्याचा प्रकार आहे. आणि ते तुम्ही स्वतःवरून तुमच्या मनाचा ताबा देत असाल तर करता येतो, अन्यथा करता येत नाही. मग त्या इडियट बॉक्सच्या काचामधून, आता इडियट प्लेट झाली, इडियट बॉक्स नाही राहिला, तो इडियट प्लेट झाली. एक छान प्लेट असते लावलेली, 51 इंची, 52 इंची, 75 इंची, LED स्मार्ट अशी जी प्लेट तयार झाली, ती भिंतीवर चिटकवलेली असते आणि त्याच्यात आपण बघत राहतो. की मग त्यांना हवं ते तुमच्याकडून करून घेता येऊ शकतं, हवं ते. ही पाण्याची बाटली, 1 लिटर पाणी 20 रुपयात विकल्या जाईल असं ज्यावेळी दुधाचा भाव 20 रुपये होता त्यावेळी तुम्हाला कोणी सांगितलं असतं, पटलं असतं का? काय मूर्ख बनवतोय, पाणी कुठं विकल्या जाईल का, ते 20 रुपयाला. अरे एसटीतून पटकन उतरायचं, हॉटेलात जायचं, स्टँडवरच्या ते वेटर आपलं 5च्या 5 बोटं असे 5 ग्लासात बुडवून दणकन टेबलवर आपटताय, त्यातलंच पाणी गटा 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 पिऊन टाकायचं, हापशाला जायचं, एक जण असं असं करणार, गाठ 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 कपडे ओले होईपर्यंत प्यायचं, आणि फुकट मिळणारी गोष्ट 20 रुपये लिटर. आज 20 रुपयेपेक्षाही अधिक दराने पाण्याच्या बाटल्या विकल्या जात आहेत. हिमालया वॉटरची किंमत काय आहे याचा अंदाज तुम्ही बांधलाय? बाटलीतलं पाणी शुद्ध असतं, बाटली शिवायचं पाणी खराब असतं, हा समज आपल्या मनात कोण कोण रुजवून दिला? इथे ज्या आया वय वर्ष 50च्या वरच्या आहेत, किंवा आता ज्या आया बनलेल्या आहेत वय वर्ष 30, 35, 36, त्यांनी फक्त आठवावं, आपल्या आईसोबत गावाला गेल्यावरती आपल्या आईनं तहान लागली म्हणल्यावर काय पाजवलंय. त्यावेळेला बाटली होती. हॉटेलातलं पाणी पिऊन तुम्हाला किती वेळेला हगवण लागलेली आहे. आत्ता जे इथे 25, 20, 30च्या घरातले आहेत त्यांनी सांगावं, बसस्टँडवरच्या हॉटेलाचं पाणी पिऊन तुम्हाला कॉलरा, हे काही घडलं रोजच, म्हणजे गावाला गेलात की झालं असं झालंय. फार फार तर तळपत्या उन्हात उभा राहून गडगड गडगड पाणी पिल्यावर थंडगार जो त्रास होतो स्ट्रोक लागण्याचा, तो झाला असेल, त्याच्या पलीकडे काही घडलं नसेल. मग आता तुमच्या लेकराला बाहेरचं पाणी पिलं, खुलं पाणी पिलं की त्रास होतो, हे खूळ तुमच्या डोक्यात कोण घातलं? असं कोणतरी असेल ना ज्यानं घातलं. तो घालणारा मायाजाल चालवतोय, लक्षात घ्या. त्याचा धंदा चालला पाहिजे, त्याचा धंदा चाललाच पाहिजे. यासाठी त्यानं पटवून दिलं की बाहेरचं पाणी दूषित झालंय,
इथली व्यवस्था फालतू आहे, इथलं सरकार नालायक आहे, इथली नगरपालिका बोगस आहे, तुमची ग्रामपंचायत बोगस आहे, त्यांना जलशुद्धीकरण करता येत नाही, मग जागतिक पॅरामीटरवर देशातलं पाणी अशुद्ध कसं, अशा बातम्या पसरवायच्या, आपली हातभर फाडायची आणि मग ती फाटलेली घेऊन आपण बरोबर खिसा फाटतोच तर खिशात हात घालतो आणि बरो पाण्याच्या बाटल्या घेऊन येतो. धंदा त्यांचा, अपनी फटी की फटी रह जाती है. मग आपण फटीचर होतो. पैसे काढायचे कसे असतील तर या व्यवस्थेविरुद्धचा असंतोष तुमच्या मनात निर्माण करायचा, अविश्वास निर्माण करायचा आणि पैसा काढायचा. तुमचं सरकार तुम्हाला शुद्ध पाणी देऊ शकत नाही. ज्या देशात प्यायला लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही त्या देशाला स्वतंत्र झालेला देश तरी कसा म्हणावा, हे सारे लिब्रांडोंची भाषणं. आमच्या अख्ख्या पिढ्या डवाचं पाणी पिऊन वाढल्या. आता आमच्या मराठवाड्यातले शब्द बी आहेत त्या डोहाचं, म्हणजे नदीमध्ये वाळूला खणून 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 जरा मोठा खड्डा करून पाणी त्यात येऊ द्यायचं झऱ्याचं आणि मग त्याला थोड्या वेळ शांत ठेवायचं, गाळ खाली बसतो, अलगद पाणी काढून आपल्या मातीच्या घागरीत भरून घ्यायचं आणि ती घागर गेटावर येऊन प्यायची. अशा कितीतरी पिढ्या वाढल्या. आमच्या देवानं आम्हाला दिलेलं पाणी पिऊन आम्हाला काहीच झालं नाही, हे मात्र सरकारने वेगवेगळे पावडर घालून दिलेलं पाणी खराब आहे असं म्हणतात आणि शुद्ध पाणी प्यायला भाग पाडतात. त्या शुद्धतेवर ब्रँड उभे राहतात, ब्रँड मोठे होतात, आम्ही कंगाल होत जातो. 20 रुपये लिटरचं पाणी पिताना महागाईची जाणीव होत नाही. आपण किती नालायक बघा. दिवसभरात 5 लिटर पाणी लागतं प्रवासाला गेल्यावर. एक माणूस 100 रुपयाचं पाणी ढोसतो, त्यावेळेला महागाईची जाणीव होत नाही आणि तेलाचे भाव 3 रुपयांनी वाढले, साखरेचे भाव 2 रुपयांनी वाढले, कांद्याचे भाव 5 रुपयांनी वाढले की आम्हाला तंतरल्यासारखं होतं, घाबरल्यासारखं होतं. अरे बापरे म्हणतो. देवा शपथ, आपल्याच लेकराच्या, आपल्याच माणसाच्या, आपल्या डोक्यावर हात ठेवून सांगा, महागाई 10% वाढली, 20% वाढली, 30% वाढली. एकूण बजेटमध्ये किती रुपयाचा फरक पडतो महिन्याच्या? 500, 700, 800, 1000 एकूण बजेटमध्ये. घराचं बजेट 4000 असेल तर ते 5000 होईल, 5000 असेल तर ते 6000 होईल. आणि खरंच आपली 1000 रुपये वाढलेले खर्चायची अवकात नसते का? असते, पण रडायची सवय लावायची असते. एकदा रडायची सवय लागली की मग सरकार म्हणतं महागाई कमी करणार, कुठून तरी महागाई थोडीफार कमी केली जाते, ती पुन्हा वाढवली जाते, पुन्हा रिकव्हर केली जाते. पण आमच्या लक्षात हे येत नाही, कारण ही पिलावळ आम्हाला योग्य वेळी ते लक्षात आणून देत असते आणि योग्य वेळी त्याचा विसर पडायला भाग पाडत असते. ज्या गोष्टीच्या किमती वाढत जातात, ज्या गोष्टी आम्हाला त्रासदायक वाटत असतात, त्या अशा कितीशा असतात. पण नाही, आम्हाला या सगळ्या व्यवस्थेच्या विषयामध्ये अविश्वास निर्माण करायचा असतो. मग गुंतवून टाकायचं, वेगवेगळ्या चक्रात गुंतवून टाकायचं. बघा कशी गंमत असते. मी तुम्हाला 2 छोटी छोटी उदाहरणं सांगतो. एक जाहिरात आहे जी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितली होती भाषणामध्ये आपल्या. आमच्या वेळी हमाम साबण असायचा म्हणले, सांगितलं होतं ना. आता तो हमाम साबणही गेला, ती जाहिरातही गेली. ऐकलं असेल बऱ्याच जणांनी माजी मुख्यमंत्र्यांचं भाषण. अब एक नए आकर्षक पॅक में असं ते म्हणाले होते. आणि त्यांनी माहिती सांगितली की हमाम साबण नाही. मी बाजारात गेलो, मॉलमध्ये बघितलं, ह्या ढिगाऱ्यानं हमाम साबण दिसला, त्याचा फोटो काढला, विकत आणला आणि जगासमोर सांगितलं की बाबा आहे. खोटी माहिती जाऊ नये. एखादी कंपनी बंद पडली चालू असताना कशाला सांगायचं? उगाच त्या बिचाऱ्यांनी पुन्हा दावा बिवा केला म्हणजे आमची कंपनी चालू असताना ह्यांनी
आमची कंपनी बंद पडल्याचा दावा सांगितलेला आहे आणि त्यामुळे आमच्या विक्रीवर परिणाम झाला आहे, असं त्या बिचाऱ्या कंपनीवाल्यांनी करू नये, हमामवाल्यांनी, म्हणून मी ते दाखवलं की चालू आहे. त्या हमाम साबणाची कधी जाहिरात बघितली का? आठवते का जाहिरात कुणाला? फार छान जाहिरात असते. पोरं बाहेर खेळायला गेलेले असतात. एक पोरग चिखलात पडतं, त्याला ढकलून दिलेलं असतं, खेळातून बाहेर काढलेलं असतं आणि त्याला म्हणतात की तू खोटारड आहेस, तू खरं खेळत नाहीस, तू सच्चा नाही आहे, तू सच्चा नाही है. हे कपडे काढत 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 आईपाशी येतं आणि आईला विचारतं, माँ सच्चाई क्या होती है? आई बाथरूम मधल्या कपाटातली हमाम साबणाची वडी काढते आणि लेकराला दाखवते, बेटा सच्चाई हमाम में होती है. काय युनिव्हर्सल ट्रूथ आहे हो, काय वैश्विक सत्य आहे. सच्चाई हमाम में होती है. चला, हरिश्चंद्र मरून गेला, महात्मा गांधींनी फाशी घेतली असेल, सगळे सत्याचे प्रयोग करणारे पटापटा पटापटा पटा ढेकून मारायचं औषध पिऊन मरून जातील, कारण उंदरा बिंद्राची गरज नाही सच्चाई हमाम में होती है म्हणते. आणि बिचाऱ्याचं खरं आहे, सच्चाई हमाम में होती है. तिथे काय सगळंच काढलेलं असतं, सच्चाई असते, काय झाकून ठेवायचं कामच नाही. काय रुजवलं जातं बघा, बेटा सच्चाई हमाम में होती है. सच्चाई कुठं असते तर ती शिवरायांना सांगितलेल्या रामश्रीकृष्णाच्या कथांमध्ये. सच्चाई कुठं असते? बाळ, पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप हो सांगणाऱ्या श्यामच्या आईच्या कथनामध्ये अंघोळ करता करता हमामी बताया था ये सच. पण आम्हाला शिकवलं काय जातं? सच्चाई हमाम में होती है. आता ती एक पावडर बंद पडली, जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर. पाहिले ते लेकरू आपलं आईनं मांडीवर या करत असतं, त्याला ऐकू येत नाही, त्याला कळतही नाही, त्याला बोलता येत नाही, असं लेकरू. बेबी म्हणजे काय असतं दुसरं, त्याला काय करणार आहे? तुम्ही म्हणाल ते विश्वकारतं विचार. आणि त्या लेकराच्या अंगावर पावडर चोपडत चोपडत आई लेकराला म्हणते, बेटा है ना पापा बुद्धू? अरे न कळतं तरी सोडा. बापाला बुद्धू म्हणायला शिकवायला तुम्ही लावता आणि लेकरू है ना बापा बुद्धू म्हणलं की या करते. काय खतरनाक षडयंत्र आहे ना हे, खतरनाक षडयंत्र आहे. इवल्याशा लेकराला बापाला बुद्धू म्हणायला शिकवणं, सच्चाई हमाम में होती है हे शिकवणं, आणि आम्ही ते स्वीकारत जातो. रामदेव बाबाला माफी मागायला लावण्यापूर्वी, वकील साहेब इथं असतील तर मला जमतंय का सांगा, कोणी वकील आहेत? 2 वकील होते या संस्थेचे, काही संचालकही वकील आहेत. त्यांनी मला सांगावं, रामदेव बाबांनी खोटा दावा केला म्हणून जाहीरपणे माफी मागायला लावली होती, ते क्रीमला जाहीरपणे माफी मागायला लावणार आहेत का? डिओ मारल्याबरोबर 10-5 पोरी आपल्या मागे फिरतात असं ज्यांनी जाहिरातीत सांगितलं, त्यांनी माझी आर्थिक लूट केल्याची केस मी करू शकतो का? लय मारले हो, डब्बे संपून गेले. बायको सुद्धा येत नाही, बाकी सोडा. किमान एकदा स्प्रे केल्यावर बायकोनं तरी आपलाच नवरा म्हणून माझ्या मागे यायला काय हरकत होतं? नाही, बाकी मैत्रिणी तर सोडून द्या. खोटे दावे केल्याचा आरोप करता येऊ शकतो का? अनकंडिशनल अपॉलॉजी यापैकी कोण कोण मागितली आहे? कोण कोण मागितली आहे? अहो, किती गोष्टी बदलल्या हो या जगामध्ये, किती गोष्टी बदलल्या. या उन्हाळ्याच्या दिवसात एखाद्या झाडाखाली, आता बैठका गेल्या, सगळे फ्लॅट बीट मध्ये आले, माळवदाच्या घरात ते वळवटाची मशीन,
एक बाई घरातला किंवा मुलगा सुट्ट्या लागल्या म्हणून ती कणिक त्या मशनीत घालायला आपल्या अंगठ्यानी अशी कोंबत 2 डब्बे, त्यावर ठेवलेले ते बांबू आणि त्या बांबूवर केलेलं वळवट असं काढून हळूच आपल्या हातावर अलगद ठेवायचं आणि त्याला वाळू घालायचं. हा प्रकार हद्दपार झालाय की नाही? किती घरामध्ये आता असं वळवट घालण्याचं काम चालतं. आणि काम चालत असेलच तर 2 मिनट में मॅगी अगर बन सकता है तर ती मम्मी कशाला मरायला वळवटाचे धंदे करील एवढे? 2 मिनिटात मॅगीचं काम होतं. तुमच्या घरात सहजपणे तयार होणारं वळवट गायब झालं की नाही? तुमच्या घरातल्या पापड्या गायब झाल्या की नाही? तुमच्या घरातलं पापड त्याची जागा लिज्जत पापडनं घेतली आहे की नाही? तुमच्या घरातलं मीठ त्याची जागा आता देश का नमक म्हणून आधी टाटानं, मग कोणी वेगवेगळे ब्रँड आणले त्याने घेतली आहे की नाही? अहो, जे आम्ही सहज फुकट करत होतो त्या वस्तू विकत घ्यायला लावायची वेळ तुमच्यावर आणायची. तुमच्या घरातले 5, 50, 100, 1000 रुपये त्या तुमच्या घरातल्या वस्तू ज्या तुम्ही बनवत होता त्यावरती तुम्हाला खर्च करायला लावायचे. आता तुम्ही रोज 30 रुपयाचा जार पाणी पिता. आधी नळाचं पित होतो, बोरचं पित होतो, कधी मुतखडा झाला नाही, कधी काही झालं नाही. आता जारचं पाणी पिलं नाही तर मग मात्र तब्येत बिघडते. 30 त्रिक 90, 900 रुपये पाहुणे आल्यावर आणलेला एक्स्ट्रा 1000 रुपये जारच्या पाण्याचा खर्च वाढला. मॅगीचा 2 रुपये वाली म्हणत 10 रुपये म्हणत किमान 10 वेळेला घ्यायची 100 रुपये मॅगीचा खर्च वाढला एका माणसाचा. पापड करणं बंद झालं, त्यासाठीच्या प्रक्रिया बंद झाल्या, ते करतानाच्या गप्पा बंद झाल्या, शेजारणीची मदत बंद झाली, एकमेकाचे दुःख वेदना आनंद कळणं बंद झालं. बाजारात जायचं, जी गोष्ट घरात 50 रुपयात होत होती ती आता बाहेरून 500 रुपयाची विकत आणायची. खर्च वाढत चालला. आमचा खर्च आम्ही जो करत नव्हतो त्या प्रक्रियेवर वाढत चालला. तुमचा तो खर्च वाढलेला कळू नये म्हणून दुसऱ्या सतत भाववाढ होणाऱ्या गोष्टीची जाणीव तुम्हाला करून देत राहायची आणि सांगायचं की महागाई वाढलेली आहे. अशा किती अनवॉन्टेड गोष्टी आमच्या घरात आल्यात. आता वयवर्ष 4500 वरचे जे आहेत त्यांना स्नो पावडर हा शब्द माहित असेल. म्हणजे आधी गंध पावडर होता, गंध पावडरचा स्नो पावडर झाला, आता क्रीम पावडर आलाय. तोंडावर फासायचा तो स्नो आता झालेला क्रीम, फेअरनेस क्रीम. त्या स्नोला तो फेअरनेस नव्हता, तो मॉइश्चरायझर क्रीम होतं. म्हणजे उगीच कोरडं पडणाऱ्या तोंडाला मऊ मऊ झाल्याचा आभास निर्माण करणारं ते क्रीम होतं. त्याला स्नो म्हणायचे लोक होतं. बाजारात यायचं बघा, त्या होतात अशी डब्बी असायची आणि ते उघडायचं आणि त्याला घेऊन आपलं बर्फासारखं दिसणारं ते असायचं. पुढे त्याला फेअरनेस क्रीमचं स्वरूप देण्यात आलं. त्याच्या किमती तर इतक्या महाग आहेत की तो आमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला. आमचा बाप मिठानं दात घास म्हणून सांगायचा, तेव्हा हे मीठ कुठं वापरायचं असतं का म्हणत आमच्या समोर पेस्ट नाचवत होते. आता त्यातलीच बाई तुम्हारे पेस्ट में नमक है क्या म्हणत विचारत येते आणि टूथपेस्ट मध्ये नमक पाहिजे म्हणून आम्ही ते नमकवालं टूथपेस्ट विकत घेतो, चारकोल वालं पेस्ट विकत घेतो. अशा बुटाने हाणल्या पाहिजेत ना हे चारकोल वाले घेणारे, असे हाणले पाहिजेत शपथ. मग घरासमोर चुलखंडात घातलेल्या लाकडानं पाणी तापवल्यावर ज्याचा कोळसा पडत होता त्याची राख आणि कोळसा घेऊन दात घासायला लावणारा आमचा आजा स्वर्गातून तुम्हाला त्याचा बूट फेकून मारित असल. फोकणीच्यानो, मी काय सांगत होतो, तुम्ही त्यावेळेला आउटडेटेड म्हणत होते आणि आता ती देखणी बाई जिनं फार छान मेकअप केलाय, जी कधीच तुमची होणार नाही,
पण होत असल्याचा आभास मात्र रोज करून देईल, ती येऊन सांगते तुम्हारे पेस्ट में नमक है, तुम्हारे पेस्ट में चारकोल है, आणि आम्ही जाऊन मूर्खासारखे ते विकत घेऊन येतो. आम्हाला जराही कळत नाही की आमचा पैसा चाललाय कुठे. हे चाललाय कुठे हे कळू नये यासाठी एक कृत्रिम चित्र तुमच्या समोर उभं केलं जातं आणि त्यात तुम्हाला गुरफटवून ठेवलं जातं. मग सगळ्या गोष्टीचा विसर पडायला लागतो आणि हळूहळू ते सांगतील तसंच आपण वागायला लागतो. शक्तिमान सिरियल मधल्या सारखं व्हायला लागतं. अंधेरा कायम रहे म्हणत आपण पुढे 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 सरकत राहतो. आपल्या आयुष्यातला अंधार कायम राहत जातो. इतक्या बेमालूम पद्धतीनं हे चाललंय ना, इतक्या बेमालूम पद्धतीनं. काही उदाहरणं तर अशी आहेत, बहुतेक वेळा फसवणुकीच्या प्रकारामध्ये हे घडतं बघा. अशा फसवणूक चालल्यात, तशा फसवणूक चालल्यात, हे मीडियावाले बोंबलतात. माझं एक सोपं म्हणणं आहे, आतापर्यंत वर्तमानपत्रात रुद्राक्षाच्या जाहिराती कोण छापल्यात? पेपरवाल्यांनीच छापल्यात. सगळ्या टीव्हीवरती मध्ये एक ब्रेकचा भाग असतो, त्यात चमत्कारी काय कुबेर यंत्र, कुबेर कुंजी, अमुक रुद्राक्ष, ते पुन्हा काय दृष्टी निवारण बाधा यंत्र, पुन्हा काहीतरी ते काय अजून काय वाघाचे डोळे. हे कोण दाखवतो रे? साले फसवणारे ते. त्या फसवणाऱ्यांना दाखवून तुम्ही आमच्या समोर वेगवेगळ्या कथा दाखवून आम्हाला फसवणारे तुम्ही. कारण तुम्हाला पत्रकार म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवावा आणि तुम्ही सांगतात ते खरं वाटावं अशी आमची धारणा, आणि तुम्ही दाखवत राहता, आम्ही बघत राहतो, आम्ही त्या मोहात पडतो. अशी हजारो लाखो माणसं मोहात पडतात. अहो, त्या कत्रीसराय गयावरून आता बंद झालंय ते. आयुष्यात जी गोष्ट घडणं शक्य नाही, देवानं दिलेलं अवयव जेवढंच्या तेवढंच असतं. कापल्यावर नवीन येत नाही, हात पाय हे कधी नवे येत नसतात, किंवा त्याच्यामध्ये काही बदल करता येत नसतो. त्या कत्रीसराय गयावरून असली कसली यंत्र मागवली गेली आणि सगळी माणसं फसली. या जाहिराती वर्तमानपत्रात आणि टीव्हीवरच असायची. खोट्या जाहिराती तुम्ही आमच्या माथी मारायच्या. वातावरण कसं असतं बघा, काय असतं तुम्हाला सांगतो मी. समजा या रस्त्याने जाताना मला माझी दादागिरी सिद्ध करायची आहे. मायाजाल काय असतं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. माझी दादागिरी सिद्ध करायची आहे, तर मी काय करतो, एखादं मर्तुकडं पोरगं बघतो, माझ्यापेक्षा 2-4 झापडा मी मारल्या की तिने चड्डीत करावी असं पोरगं मी बघतो, आणि सगळ्यांच्या समोर त्याला हाणतो. आता मला याची खात्री असते की आपले लोक इतके 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 पुचाट आहेत की दुसऱ्याला मारताना मदत सुद्धा करत नाहीत. मी एवढा हाणतो की ते बिचारं पोरगं अर्धमेलं होतं. त्याला तसाच सोडतो आणि चौकात उभा टाकून म्हणतो, जो कोणी माझ्या नादाला लागल ना त्याची ही अवस्था होईल. झालं. 2-4 जण घाबरलेली असतात. हा खूप मारतो असं वातावरण तयार होतं आणि मी दादा होतो. मग मी सांगेल ते भाग करायला लागतो. तुमच्यावर संमोहन गारुड कसं केलं जातं बघा. भीती वाटू लागते आणि त्या भीतीपोटी त्या दादाला तुम्ही अगदीच खंडणी म्हणत नाही त्याला, पण कसला मणी म्हणतात, सेक्युरिटी मणी, तो आपण द्यायला लागतो. तसं हे मीडियावाले आहेत. तुम्हाला व्यवस्थेविषयीचा राग निर्माण करतात. फालतू सगळे, आमदार कामाचा नसतो, खासदार कामाचा नसतो, नगरसेवक कामाचा नसतो, ग्रामपंचायत मेंबर कामाचा नसतो, आणि मग ही व्यवस्था इतकी बोगस आहे की तुमच्या कोणाच्याच उपयोगाला येणार नाही. मग तुम्ही तुमचं काहीतरी केलं पाहिजे असं म्हणायचं, घाबरवून सोडायचं. ते सांगताल ते तुम्ही ऐकू लागतात, ते देताल ते देतील ते तुम्ही घेऊ लागता, म्हणाल तिथे म्हणतील तिथे खर्च करू लागता,
आणि मग तुमच्या मनात ते भय निर्माण करत तुमच्या उत्पन्नाचा अधिकाधिक वाटा घेण्याचं काम ते करत जातात. या सगळ्या ज्या पतसंस्था, बँका यांनी तुम्हाला बुडवलंय, इकडं खूळ आलंय, त्याचं झालंय, तुमच्याकडे आधीचा एक प्रयोग होऊन गेलाय, आमच्याकडे नंतर आलं भाईचंद, हिराचंद, मग आमच्याकडे आदर्श नागरी सहकारी पतसंस्था. मराठवाड्यातल्या पतसंस्थांचा घोळ काढला तर तो निघतो 4,500 करोड रुपयांचा. काय माल आहे बघा लोकांजवळ. देशात गरिबी आहे, दारिद्र्य आहे, सामान्य माणूस नागावला गेलेला आहे. लिब्रांडूंची भाषणं असतात ती. फाटक्या माणसाजवळ काही असा हात करायचा लांबच लांब असा. फाटक्या माणसाजवळ काय उरलेलं आहे, हे चुरगाळलेला शर्ट घालून आलेला असते मुद्दाम. गाडीत बदलते हरामखोर. फाटक्या माणसाजवळ काय आहे, देश पिडला गेलेला आहे, नाडला गेलेला आहे रे वर्ग आहे, नाही रे वर्ग आहे, असलं काहीतरी बोलायचं. आपल्याला टाळ्या वाजवतो आपण. कारण कसं आहे, माणूस हा अतृप्त जमात आहे. किती द्या, अजून थोडं अस्तर बरं झालं असतं वाटतंय. ते म्हणतात ना आपल्याकडं, मोबाईल आणि लग्न, प्रत्येक जण म्हणत असतो और थोडा रुक जाता तो अच्छा मॉडेल मिल जाता. अतृप्त जमात म्हणजे मोबाईलला आता जो आला S20 अल्ट्रा, पुढच्या महिन्यात लगेच ते काहीतरी नवं एक्स्ट्रा काढतो, अल्ट्रा प्लस काढतो आणि म्हणतं की उगीच घेतला राव, 10,000 अजून जास्त दिले असतं एक चांगलं मॉडेल मिळालं असतं. आणि खास करून प्रवासाला गेल्यावर प्रत्येक नवऱ्याला, तरुण नवऱ्याला असंच वाटत असतं, जरा घाईच केली लग्न करायची. असं बायका म्हणलं तर काय होईल विचार करा. मग मात्र जळून खाक. असं म्हणलीसच कसं, और थोडा रुक जाती तो अच्छा मॉडेल मिल जाता. अतृप्त माणूस असतो. आणि या असंतुष्ट असलेल्या, अतृप्त असलेल्या माणसाला मिळालं नाही मला माझ्या हक्काचं, ही जाणीव करून देणं खूप सोपं असतं. म्हणून तुमच्यातली अतृप्तता, असंतोष, भूक आधी ते जागी करतात, दिवसतातच. सांगतात, ए बघ तुला हे मिळालं नाही, बघ तुला हे मिळालं नाही. मग तुम्ही मला हे मिळणं शक्य असून मिळालं नाही याविषयीचा त्रागा व्यक्त करू लागता. आणि बहुतेक माणसं त्राग्यातच दारूच्या गुत्त्यावर जातात आणि नशा करतात. मग ज्या गोष्टी तुम्हाला तुमचं मोठेपण सिद्ध करण्यासाठीच्या आवश्यक वाटतात, प्रतिष्ठा दाखवायची, मेरी कुर्ती उसकी कुर्ती से सफेद क्यों नहीं है, माझे कपडे माझ्या कपड्यापेक्षा त्याचे कपडे स्वच्छ कसे, किती असूया निर्माण करणे बघा. ओनर्स प्राइड, नेबर्स जेलसी, ओनिडा, शिंगवाला राक्षस, शेजाऱ्यांची असूया. हे तुमच्या मनात ठासून भरवायचं. आणि जे भरवलंय ते तुम्हाला करायला भाग पाडता तुम्ही. आणि तिथंच तुम्ही तुमच्याच विनाशाची, तुमच्याच उत्पन्नाला कात्री लावण्याची सुरुवात करत असता. बरं, हे फक्त आर्थिक पातळीवर घडतंय का? अजून 10-12 मिनिटं आहेत माझ्याकडे तुमच्या वेळेपेक्षा. हे फक्त आर्थिक पातळीवर घडतंय का? तर हे आर्थिक पातळीवर मांडलं यासाठी जातं की त्याला राजकीय पातळीवर आणता यावं. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली असल्या कविता सांगायच्या. शेकडो वेळा रात्र फुलली, चंद्र आले, आणि मग भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली असल्या काहीतरी कविता ऐकवायच्या. मेरे पैरों को ये जानने का हक है, क्यों उसे चलना डगर डगर चलना पड़े है, मेरे हाथों को ये जानने का हक है, क्यों वो खाली हाथ पड़े है, असले काहीतरी नक्षलवादी गाणी मानायची. आणि असं वाटतं ना की अरे, माझ्या पायांना मी विचारत नाही तुला का चालावं लागतंय. चला, लहानपणापासून रिक्षातच पैदा होऊन आला होता. देवानं रिक्षा करून याला गर्भात पाठवलं होतं, आणि गर्भातून बाहेर येताना आईने एक ढकलगाडीची रिक्षा करून बाहेर काढलं होतं. मेरे पैरों को ये जानने का हक है. कसला हक रे? चाल थोडं.
चालावं लागेल, पण हे चालावं लागेल हा माझा अधिकार, या गोष्टी तुमच्या मनात इतक्या रुजवायच्या की तुमच्या मनात या व्यवस्थेविषयीचा रागच निर्माण झाला पाहिजे. काय दिलं नाही माझ्या देशाने मला, काय देत नाही माझा देश मला. माझा देश काय असा 10-5 राज्यांनी बनलेला समूह, एक निशाण, एक नेता, एक 2-4 गोष्टी असा बनलेला नाहीये. माझा देश बनलाय तो मी एक आहे याची जाणीव माझ्या प्रत्येक भागातल्या लोकांना आहे म्हणून. उगाच मिरवायचं. अहो साधं गणित तुम्हाला सांगतो, साधं गणित. उत्तरार्धाकडे येतोय मी. घरी जाणाऱ्या प्रत्येकाला चिंता असेल जाण्याची. तुमच्या मनात काय काय भरलं जातं बघा, या माध्यमातून भरलं जातं. एक पिक्चर आला होता मध्ये, त्यात एक माधुरी दीक्षितचा रोल आहे. त्यात ती मनीषा कोइराला आहे बघा, तिचं नाव जानकी असतं. तिचा नवरा तिला वैदेही, जानकी, रेखा अशा वेगवेगळ्या नावाने, सीतेच्या वेगवेगळ्या नावाला घेऊन जाणारा तो पिक्चर आहे. नाव मला आठवत नाही. त्यात तो जॅकी श्रॉफ, त्या हिचा मनीषा कोइरालाचा नवरा आहे, ती पळून येते, ती वेगवेगळ्या गावात फिरत जाते आणि मग त्या काय नाव, लज्जा असं ना, बरोबर आहे ना. सगळी सीतेची नावं सांगायची आणि बाई कशी अडवली गेली होती, बाई कशी नाडली गेली होती, सीतेचा कसा अपमान झाला हे पटवत राहायचं. कॉपीराईट वाल्मिकीचं, कथा घुसडालेत हे नाही, असंच झालं होतं म्हणले. नाही असंच, जसं काही हे लिहिणारे त्यावेळेला जन्मालाच आले होते. तिथं रामजन्म लाग सखे रामजन्मला हे गाणं लिहिणारे त्यावेळेला रामाचा पाळणा हलविणारे हेच होते साले. 6000 वर्षानंतर पुन्हा जिवंत येतन, पुन्हा आता सांगायला आले तर रामकथा नेमकी काय होती. काय हो माझा देश बाईचा अपमान करणारा देश आहे. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, हे हा संदेश तुम्ही फेकून दिलेल्या पुस्तकातला कोण सांगणार. मनुस्मृतीमधला आहे. जिथे नारीची पूजा होते तिथे देवांचा वास असतो. हा श्लोक मनुस्मृतीमधला आहे. ते ग्रंथ आमचे बाईला वाईट कसं म्हणतील. ऑल टाइम प्रोटेक्टेड, इंग्रजी कळतं म्हणून सांगतो. ऑल टाइम प्रोटेक्टेड हा शब्द कळतो ना. सर्व काळ सुरक्षित ठेवायची व्यक्ती, वस्तू, नातं. न स्त्री स्वातंत्र्यम अहर्दे या शब्दाचा अर्थ तोच होतो. कोणकोणत्या काळात कोण रक्षण करावं हे आम्ही शिकवलं, हे आमच्या धर्मग्रंथांनी शिकवलं. त्यावर स्वतंत्ररित्या भाष्य करता येऊ शकेल. आमच्या मनात बाईंच्या विषयी वेगळीच भावना दिली जाते की बाईला आमच्या धर्माने फार वाईट समजतं. हे सगळे आरामखोर. सीता, वैदेही, जानकी असले नावं घेऊन बाईचे कसे हाल झाले या काल्पनिक कथा रचत तिचे हाल सांगतात. या काही बाईचे हाल झाले नाहीत. उदाहरण म्हणून सांगतो. सीतेनं डोहाळे लागले म्हणून रामाला सांगितलं मला ऋषीच्या आश्रमात राहायला जायचंय म्हणून गेली होती. राम एवढा हलकट नव्हता. वाल्मिकीच्या रामायणात हे लिहिलेलं असेल तर दाखवा. नवऱ्यापासून 2.5 वर्ष लांब राहावं लागणं हा सीतेसाठी एका तप्त अग्नीतून बाहेर यावं असा प्रसंग होता. ती त्याची अग्निदिव्य होतं. ती तिचं अग्नि परीक्षा होती. प्रचंड प्रेम असलेल्या माणसापासून दूर राहावं लागणं हा दाहक विषय असतो. तोच दाह सीतेने सहन केला होता. कोण म्हटलं अग्निपरीक्षा दिली होती. बाईंच्या वरती अन्याय होतोय हे खोटं आहे. सत्यभामा कृष्णासोबत लढायला गेली होती. कैकेयी दशरथाच्या सोबत लढायला गेली होती. भारती मंडन मिश्र ही मंडन मिश्राची पत्नी शंकराचार्यांच्या सोबत वेदांचं चर्चा करताना हजर राहायची. ती भारती मंडन मिश्र तिच्या ज्ञानावर प्रसन्न होऊन देशातल्या शंकराचार्यांची एक पिढी आपल्या नावाच्या पुढे भारती हे नाव लावून फिरते, बाईचं नाव लावून फिरते. हे आमच्या देशाचं महत्व. हे तिथे आमचा देश स्त्रियांना सन्मान देतो. एवढा सन्मान आमच्या देशामध्ये. लढायला बाई होती, वेदांच्या अध्ययनाला बाई होती. गुरुकुलामध्ये सरसकट गुरुपत्नी सापडायच्या.
होत्या की नाही? यम यमी संवाद आठवून बघा. त्यात यमी आपल्या भावासोबत आपल्या नियोजित वरासंबंधी बोलते आहे. स्त्रियांना सन्मान देणारी आमची संस्कृती कोणत्या नार्यानं घुसवलं हो? बाईला फार अपमानाची वागणूक दिली जात होती का हे बघायला गेले होते? अहो, या देशाच्या संस्कृतीमध्ये वर्ण, धर्म, जात हा प्रकारच फक्त कामापुरता होता. प्रभू रामचंद्राचे वडील दशरथ, त्यांच्या साडूची कन्या शांता, आता हे सगळं क्षत्रिय कुळ, बरोबर आहे? आणि त्या शांतेचा नवरा महर्षी विभांडकांचा पुत्र श्रंग होत होता का नाही? आंतरजातीय विवाह, रोटीबिटी व्यवहार होते की नाही? अहो, कृष्णाच्या काळात तर एवढे आंतरवर्णीय आंतरधर्मीय विवाह आहेत, किती खोटं बोलायचं बघा. नाही, रावण म्हणे मूळ पुरुष होता, तो आदिवासी, तो वनवासी, तो हा, तो ता. अरे वाचलंय का? ब्रह्मदेवाच्या पुत्राचा पुलत्स्य ऋषी, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, त्यांचे पुत्र पुलत्स्य, त्यांचा नातू रावण. मग तो कोण झाला? कुठून झाला आदिवासी? कुठून झाला वनवासी? काय संबंध? ब्रह्मदेवाच्या मानसपुत्राचा नातू, ऋषी पुलत्स्य यांचा मुलगा. बर, लफडं इथं थांबत नाही बरं का, लफडं इथंच थांबत नाही, पुढे अजून. रावणाचा सख्खा सावत्र भाऊ, सख्खा सावत्रच म्हणतो ना, बरोबर आहे? रावणाचा सावत्र भाऊ कुबेर, तो झाला यक्ष. किस्सा इथेच थांबत नाही. रावणाचा सख्खा भाऊ विभीषण, तो झाला माणूस. म्हणजे एक देवाचं काम करायला, एक दानवाचं काम करायला आणि एक मानवाचं काम करायला. एकाच घरात तीन तीन वर्ण कसे आले? कुठून आले? याचा अर्थ असा होता की या देशातली वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था ही एकमेकांच्या मध्ये समरस झालेली होती. कामामुळं माणसं वेगवेगळी ठरत होती. कामामुळं त्यांचा स्वभाव, वृत्ती, जात, वर्ण या गोष्टी त्यांना प्राप्त होत होत्या. पण वेगवेगळी कामं करणारा माणूस या समाजामध्ये एकमेकात मिसळून गेलेला होता. समानता आणि समरसता याच्यामध्ये हा फरक आहे. हे हरामखोर मीडियावाले, सगळ्या मीडियावाले समानता हा शब्द आणतात. इक्वॅलिटी, काय इक्वॅलिटी? हा एक हात आहे, हा एक हात आहे, दोन्ही समान रेषेत आहेत म्हणजे इक्वल आहे. आता हातापर्यंत ठीक आहे, हा एक माणूस आहे, हा एक माणूस आहे, दोन आपल्या रेषेने चालता आहेत आणि दोन्ही कधीही समांतर रेषेतून एकमेकात मिसळणार नाहीत, त्याला आम्ही समानता म्हणतो. आम्ही असं म्हणत नाही. हे 5 बोटं आहेत, हे 5 बोटं आहेत, हे असे मिसळलेले आहेत, कळतच नाही हे 5 वेगवेगळे आहेत. ही असते समरसता. आम्हाला समरसतेच्या जवळ जाऊ द्यायचं नाही, आम्हाला एकमेकात मिसळूच द्यायचं नाही. कारण इक्वॅलिटी या मुद्द्यावर गुंतवून ठेवायचं. मग त्याची उंची किती? माझी तेवढी झाली पाहिजे. इथपर्यंत ठीक आहे, माझी वाढत नाही का? त्याची खाली आली पाहिजे. या मुद्द्यापर्यंत आणणे आणि सदैव अन्यायाची, अपमानाची जाणीव तुमच्या मनामध्ये प्रत्येक वर्गाला करून देत राहणे. प्रत्येक वर्गाला. म्हणजे हे फक्त उच्चवर्णीयांना करून देतात, मध्यवर्णीयांना करून देत नाहीत असं अजिबात नाही. जमेल तिथे जमेल त्याला खोपच्यात घ्यायचं, तुझ्यावर अन्याय झालाय सांगायचं,
त्याला बाजूला नेऊन उभं करायचं, त्याला समाजापासून दूर करायचं, त्याला व्यवस्थेपासून दूर करायचं आणि त्याचं वाटोळं करत जायचं. ही व्यवस्थाच आमच्या माध्यमांनी हातात धरलेली आहे. आणि म्हणूनच या संकटाच्या पासून आपल्याला वाचलं पाहिजे. इंद्रजालापासून कहाणी सुरू होते, मायाजालापर्यंत येऊन ठेपते. मुंबईतल्या चांदीच्या घरात इंद्रजाल ठेवलेलं आहे, ज्यानं आजवर समाज जाती जातीमध्ये विखरून टाकलेला आहे. चांदीचं घर म्हणजे सिल्वर ओक, ज्यानं आजपर्यंत हा समाज विखुरला आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, असं करणाऱ्या माणसाचं घर मोदी बागेत असावं. तुम्हाला कळतंय म्हणून मी जास्त खुलाशेवर बोलत नाही, तुम्हाला फारच कळतंय, त्यामुळे मला फार बोलायची गरज नाहीये. ह्या इंद्रजालापासूनचा हा सगळा उगम सुरू होतो, ते मायाजाल निर्माण करायला भाग पाडतो आणि आम्हाला इतका वेगवेगळ्या गोष्टीत गुरफटवून टाकतो की आम्हाला कळतही नाही की नेमकं काय होतं आहे. वेळेची मर्यादा आहे म्हणून मला खूप स्पष्ट करून सांगता येत नाही. पुढे बऱ्याच गोष्टी अजून स्पष्ट करून सांगता येऊ शकतील. धन्यवाद.